सेपरेट पॉईंट्स या ठिकाणी काढलेले आहेत की सिलेक्टिव्ह काय, नॉन सिलेक्टिव्ह काय, डायरेक्ट ॲक्टिंग काय. म्हणजे पर्टिक्युलरली काय तर डायरेक्ट ॲक्टिंग एजंट्स म्हणजे डायरेक्ट ॲक्टिंग ड्रग्स. डायरेक्ट ॲक्टिंगमध्ये सिलेक्टिव्ह अल्फा 1 म्हणजे अल्फा पोझिशनवरती डायरेक्ट ॲक्ट होणारा कुठला आहे, फिनिल्फ्रिन आणि मिथॉक्झामाइन. दीज आर द 2 ड्रग ऑफ चॉईस फॉर द डायरेक्ट ॲक्टिंग सिलेक्टिव्ह अल्फा 1 अगोनिस्ट. नंतर आहे डायरेक्ट ॲक्टिंगच पण नॉन सिलेक्टिव्ह. सब पॉईंट आहे नॉन सिलेक्टिव्ह अल्फा अगोनिस्ट, त्याच्यामध्ये आहे इमिडाझोलिन. नंतर आहे अगोनिस्ट ॲट अल्फा 1 आणि अल्फा 2. अल्फा 1 आणि अल्फा 2 म्हणजे काय, अल्फा 1च्या रिसेप्टरवरती आणि अल्फा 2च्या रिसेप्टरवरती पण ॲक्ट होणारा. असे कुठले 4 आहेत, टोलॅझोलिन, नॅफॅझोलिन, झायलोमेटाझोलिन आणि ऑक्सिमेटाझोलिन. सगळे झोलिन जे आहेत अल्फा 1 अल्फा 2. ओके, खूपच सोपं आहे, अल्फा 1 अल्फा 2. नंतर आहे सिलेक्टिव्ह अल्फा 2. पर्टिक्युलरली अल्फा 2 वरती कोणचे आहेत तर फक्त डीन आणि फ्रिन, क्लिनिडिन आणि डीपी वरफ्रिन. ओके, नंतर आहे बीटा, स्पेशली फक्त बीटावरतीच ॲक्ट होणार आहे. बीटामध्ये पण नॉन सिलेक्टिव्ह, सिलेक्टिव्ह बीटा 2 आणि इनडायरेक्टली ॲक्टिंग म्हणजे कधी ह्याच्यावरती कधी त्याच्यावरती पण बीटावरतीच इनडायरेक्टली ॲक्टिंग. तर नॉन सिलेक्टिव्हमध्ये आयसोप्रोटेरिनॉल, सिलेक्टिव्ह बीटा 2 मध्ये 3 आहेत, साल्ब्युटामॉल, पेरिब्युटेरॉल, टरब्युटलिन. आणि इनडायरेक्टली ॲक्टिंगमध्ये 3 एम्फेटामाइन, सिडोइफिड्रिन आणि हायड्रोएम्फेटामाइन. एम्फेटामाइनचा दुसरा फॉर्म हायड्रोएम्फेटामाइन आणि नंतर सिडोइफिड्रिन. असे पर्टिक्युलर एक काय ड्रग आहेत, पर्टिक्युलरली त्याचं सेपरेट डिस्टिंग्विशन केलेलं आहे. पण त्यापूर्वी आपल्याला एक नॉमेनक्लेचर बघायचं आहे. याच्या आधी तुम्हाला डी आणि एल सांगितलं होतं, आर आणि एस सांगितलं होतं. आता इरिथ्रो आणि थ्रिओ. IUPAC नॉमेनक्लेचरनुसार इरिथ्रो आणि थ्रिओ याचा अर्थ असा की जर 2 चिराल कार्बन असतील, 2 चिराल कार्बन ॲटम, मी काय म्हणलो 2 चिराल कार्बन म्हणजे पर्टिक्युलरली हा कार्बन आहे, याला 4 डिफरंट फंक्शनल ग्रुप अटॅच असतील तर हा चिराल कार्बन. पण अशी कंडिशन ज्या ठिकाणी 2 चिराल कार्बन आहेत त्यावेळेस इरिथ्रो आणि थ्रिओचा फॉर्म यूज केला जातोय फॉर द IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, इरिथ्रो आणि थ्रिओ. इरिथ्रो म्हणजे काय, हे जी काय 2 कार्बन ॲटम आहेत जे की चिराल आहेत म्हणजे काय असिमेट्रिक कार्बन आहेत. याच्या जर दोन्ही साईडला किंवा याच्या दोन्ही साईडला 2 चिराल कार्बनच्या दोन्ही साईडला जर सेम फंक्शनल ग्रुप असतील तर इरिथ्रो यूज करायचं. ओके, इरिथ्रो यूज कधी करायचं तर 2 चिराल कार्बनच्या अपोजिट साईडला, जर 2 चिराल कार्बनच्या अपोजिट साईडला जर सेम फंक्शनल ग्रुप असतील तर इरिथ्रो आणि डिफरंट फंक्शनल ग्रुप असतील तर थ्रिओ. एवढी जनरल इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. याच्यानंतर मेन डायरेक्टली विषयाला हात घालूयात की डायरेक्ट ॲक्टिंग एजंट्स. डायरेक्ट ॲक्टिंग म्हणजे काय, डायरेक्टली ॲक्ट होतात. मी काय म्हणलं डायरेक्ट ॲक्टिंग, त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह अल्फा 1. अल्फा 1 मध्ये एक ड्रग दिलेला आहे फिनिलिफ्रिन. खूपच सोपं. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की इथं फक्त OH ग्रुप काढून टाकायचा आहे, बाकी ॲज इट इज चेंजेस आहेत. तर ड्रग झाला फिनिलिफ्रिन. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला आता लगेच क्लिक होईल, इथला OH काढून टाकला तर फिनिलिफ्रिन. ओके, याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल सांगितलंय मिथॉक्झामाइन. ओके, मिथॉक्झामाइनमध्ये 4 पॉईंट्स आहेत. तर पर्टिक्युलर महत्त्वाचा पॉईंट काय मिथॉक्झामाइनमध्ये तर अल्फा 1 ॲड्रिनर्जिक ॲक्टिव्हिटी दाखवतो. इट इज अ ओनली ड्रग जो की अल्फा 1 ॲड्रिनर्जिक ॲक्टिव्हिटी दाखवतो. नेसल डिकॉन्जेस्टन म्हणून यूज करतात, मायड्रेटिक्समध्ये यूज करतात. युजेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं पर्टिक्युलर कुठला ड्रग कुठल्या ॲक्टिव्हिटी करतो. त्याच्यानंतर काय लेस पोटंट दॅन द इपिनेफ्रिन. इपिनेफ्रिनला दुसरं नाव सांगितलं होतं ॲड्रेनालिन. ओके, ॲड्रेनालिन अनदर नेम फॉर द इपिनेफ्रिन. ओके, आणि इपिनेफ्रिन कुठं म्हणतात, नॉर्थ अमेरिकामध्ये इपिनेफ्रिन म्हणलं म्हणून इपिनेफ्रिन लागू करण्यात आलं ॲड्रेनालिनला. पण हा काय लेस पोटंट आहे दॅन द इपिनेफ्रिन, म्हणजे इपिनेफ्रिन मोर पोटंट दॅन दॅट ऑफ द मिथॉक्झामाइन. ओके, इट इज यूज्ड इन द मायड्रेटिक्स अँड नेसल डिकॉन्जेस्टंट. नंतर आहे नॉन सिलेक्टिव्ह अल्फा 1 मध्ये पर्टिक्युलरली अल्फा सांगितलं. तर ह्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर काय आहे, इमिडाझोलिन. 5 कार्बन दिसले की इमिडाझोलचं स्ट्रक्चर, विषय संपला. 2 नायट्रोजन दिसले, विषय संपला. डायरेक्ट आर वरती या ठिकाणी कुठला फंक्शनल ग्रुप अटॅच करणार आहेत त्याच्यावरती 4 स्ट्रक्चर आहेत, टोलॅझोलिन, नॅफॅझोलिन, झायलोमेटाझोलिन आणि ऑक्सिमेटाझोलिन.
लक्षात कसं ठेवायचं, खूप सोपं आहे. टोलॅझोलिन, टोलॅ मीन्स टोलिनची रिंग. ओके, त्याला काय पुढे अटॅच केलेलं आहे, मिथिल ग्रुप. म्हणजे ही टोलिनची रिंग आणि मिथिल, मिथिलचं वायल घ्या, टोलिनचं टोली, एक वाय कॉमन, तर टोलिलची रिंग तयार होते. TOLYL, टोलिलची रिंग. ओके, मिथिलचं वायल, टोलिनचं टोली. मिथिलचं इत्या ठिकाणी वायल आणि टोलिन म्हणजे काय, टोलिल. ही टोलिलची रिंग जर आरच्या पोझिशनवर अटॅच केलं तर स्ट्रक्चर काय होतं, टोलॅझोलिन. नंतर आहे नॅफॅझोलिन, म्हणजे 2 फिनिल रिंग असतील तर नॅफॅझोलिन. नॅफ्थॅलिनची रिंग आहे. ओके, म्हणून नॅफ्थॅलिनची रिंग, नॅफ्थॅनच्या या ठिकाणी वायल जोडलेलं आहे. वायल कशामुळं, मिथिलचं वायल, नॅफ्थिल म्हणा किंवा नॅफ्थिल मिथिल म्हणला तरी चालतं आहे. हे जर बेसिक स्ट्रक्चर या आरच्या पोझिशनवर असेल तर नॅफॅझोलिन. नंतर झायलोमेटाझोलिन, झायलोमेटाझोलिन म्हणलेलं आहे, झायलोमेटाझोलिन. या ठिकाणी ही फिनिलची रिंग आहे. ओके, 3 लगतच्या जी काय कार्बन आहेत, ओके, त्याला CH3 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 म्हणजे अल्किल ग्रुप अटॅच केलेत. कार्बन आणि CH3 3 टाइम्स म्हणजे 3 आणि ह्या ठिकाणी 4, म्हणजे 4थ्या पोझिशनवरती काय आहे, टर्शरी ब्युटिल, म्हणजे हा कार्बन असा. ओके, आणि 4थ्या पोझिशनला या ठिकाणी हा कार्बन आहे. म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 टर्शरी ब्युटिल 2 6, 1 2 3 4 5 आणि 6, 2 6 डायमिथिल फिनिल म्हणलेलं आहे. ही CH2 अटॅचमेंट वेगळी आहे. ओके, 2 6. नंतर आहे ऑक्सिमेटाझोलिन. ऑक्सिमेटाझोलिन म्हणजे कुठंतरी ऑक्सिजन प्रेझेंट आहे. कुठं प्रेझेंट आहे, या ठिकाणी. झायलोमेटाझोलिनच्या इथे ऑक्सिजन प्रेझेंट आहे का, नाही, OH प्रेझेंट आहे, म्हणजे ऑक्सिमेटाझोलिन हे स्ट्रक्चर. हे पण टर्शरी ब्युटिलचं स्ट्रक्चर होत आहे. हे 4 ड्रग ऑफ चॉईस आहेत फॉर द नॉन सिलेक्टिव्ह अल्फा अगोनिस्टमध्ये. ओके, नंतर आहे सिलेक्टिव्ह अल्फा 2 अगोनिस्ट. याच्यामध्ये क्लिनिडिनचं मेन स्ट्रक्चर आहे. क्लिनिडिनचं जनरल स्ट्रक्चर कसं आहे, असं आहे, 5 कार्बन कंपाऊंड, नायट्रोजन नायट्रोजन. ओके, 5 कार्बन कंपाऊंड, नायट्रोजन नायट्रोजन. इथं R होता. ओके, R रिप्लेस केला NH ना, त्याला पुढे बेन्झिन रिंग आणि शेवटी R इकडे क्लोरीन क्लोरीन, म्हणजे क्लोनिडिन म्हणजे क्लोरीन क्लोरीन. ओके, आता या आरच्या पोझिशनवरती जर H जोडला तर क्लोनिडिनचं स्ट्रक्चर होतं आहे. क्लिनिडिन वेगळं आहे, क्लोनिडिन वेगळं आहे. आरच्या पोझिशनवरती जर H जोडला तर क्लोनिडिन, जनरल स्ट्रक्चर क्लिनिडिनचं आहे. आरच्या पोझिशनवरती जर NH2 जोडला, म्हणजे इथं जर NH2 जोडला तर ॲप्रॅक्लिनिडिन म्हणतात. ओके, तर क्लोनिडिन मायग्रेन आणि ग्लाउकोमामध्ये यूज करतात. फक्त मायग्रेन आणि ग्लाउकोमामध्ये कोण, क्लिनिडिन, आपलं क्लोनिडिन. नंतर ॲप्रॅक्लिनिडिन ग्लाउकोमामध्ये. ब्रिमोडिन एक आहे जो की ग्लाउकोमामध्ये यूज करतात. ही फक्त जनरल इन्फॉर्मेशन सांगायला लागलं पर्टिक्युलरली. तर गॉनोबेन्स आणि गॉनाफेसिन हे 2 ड्रग ऑफ चॉईस आहेत GG पासून. गॉनोबेन्स आणि गॉनाफेसिन जे की हायपरटेन्शनमध्ये यूज करतात. पण सिलेक्टिव्ह अल्फा 2 अगोनिस्टमध्ये या ठिकाणी एवढे सगळे ड्रग येतात. त्याच्या आता सिलेक्टिव्ह अल्फा 2 मध्ये आणखीन एक ड्रग आहे, डिपिवरफ्रिन. डिपिवरफ्रिन कॉम्बिनेशन आहे कुणाचं, 2 ड्रगचं. कुठल्या, इफिड्रिन आणि पिवॅलिक ॲसिड. इफिड्रिन आणि पिवॅलिक ॲसिड. इफिड्रिनचं मेन इन्फॉर्मेशन सांगतो की रॅसमिक मिक्सचर तुम्हाला माहिती आहे, D आणि L फॉर्म, डेक्स्ट्रो आणि लिओ रोटेटरीचं जर मिक्सचर असेल तर ते असतं रॅसमिक मिक्सचर. पण लिओ फॉर्म ऑफ द इफिड्रिन इज मोर potent or 15 times more potent than that of the racemic mixture. जनरल इन्फॉर्मेशन आहे खूप महत्त्वाची. मी काय सांगालो, लिओ फॉर्म ऑफ द इफिड्रिन इज मोर पोटंट ऑर 15 times more potent than that of the racemic mixture of these 2 or the ephedrine. ओके, 2 ड्रगचं कॉम्बिनेशन आहे. डायपिरिनचं स्ट्रक्चर खूप सोपं आहे. ही बेन्झिन रिंग, इथिल कॉमन होतं, OH तर लावलेलंच होतं. नंतर NH3CH3. इकडचं स्ट्रक्चर तर खूपच सोपं आहे, इकडचं काय टेन्शन घेऊ नका. ही बेन्झिन रिंग, इथिल, NH3CH3 OH, संपला. इकडे काय ध्यानात ठेवायचं तर हिस्टेरिफिकेशन करायचं. हिस्टेरिफिकेशन म्हणजे काय, कुठतरी C आहे, कुठतरी O आहे, कुठतरी, म्हणजे पर्टिक्युलरली C आणि O येत असेल स्ट्रक्चरमध्ये तर हिस्टेरिफिकेशन झालं म्हणून समजायचं. इथं O C डबल बॉन्ड O, ही स्ट्रक्चर कॉमन इकडचं. CO आले, CO आले, हे झालं डायपिरिनचं स्ट्रक्चर. प्रोड्रग आहे. अल्फा 2 अगोनिस्टमध्ये 2 म्हणलं होतं, क्लिनिडिन आणि डायपिवरफ्रिन. नंतर आहे बीटा ॲड्रिनर्जिक अगोनिस्ट. याच्यामध्ये 3 पॉईंट येतात. बीटा ॲड्रिनर्जिक अगोनिस्टमध्ये नॉन सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्हमध्ये एक बेस्ट एक्झाम्पल आहे आयसोप्रोटेरिनॉल. आयसोप्रोटेरिनॉल
जो की पोटंट बीटा ॲक्शन दाखवतो ॲज कम्पेअर टू अल्फा. बीटा मीन्स काय, बीटा रिसेप्टरवरती जास्त ॲक्शन दाखवतो ॲज कम्पेअर टू अल्फा रिसेप्टर. कोण? आयसोप्रोटेरिनॉल. इट इज यूज्ड ॲज अस्थमा. इट इज यूज्ड इन द पॉवरफुल ब्रॉन्कोडायलेटर्स. पॉवरफुल ब्रॉन्कोडायलेटर म्हणून पण आयसोप्रोटेरिनॉलचा यूज केला जातो. आयसोप्रोटेरिनॉलचं स्ट्रक्चर असं आहे. आयसो म्हणजे की या ठिकाणी CH3 ची अटॅचमेंट आहे. ओके, आयसो या कार्बनला CH3 बाकी स्ट्रक्चर तर सेम आहे. फक्त इकडं काय होतं, NH2 होता. NH2 हा N हा H2, इथला एक हायड्रोजन वरती लावला, इथला एक हायड्रोजन रिप्लेस केला विथ द हेल्प ऑफ आयसो ग्रुप. आयसोप्रोटेरिनॉलचं स्ट्रक्चर तयार झालं. खूपच सोपं आहे. नंतर आहे सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्ट आणि इनडायरेक्टली ॲक्टिंग एजंट्स. सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्टमध्ये काय तर ड्रग, ह्याच्यामध्ये 3 ड्रग आहेत. साल्ब्युटरॉल, पिरब्युटेरॉल, टरब्युटॅलिन. तर जनरल स्ट्रक्चर असं आहे, इथिलिनचं लिंकेज होतं, NH आहे, C कॉमन आहे, CH3. ओके. साल्ब्युटामॉल कसं R1 R2 R3. R1च्या पोझिशनवरती जर C2H5OH लावला, R2च्या पोझिशनवरती OH लावला, म्हणजे इथं C2H5OH, इथं जर OH आणि इथं फक्त H जर लावला तर तयार झालं स्ट्रक्चर साल्ब्युटामॉलचं आहे. ओके. नंतर पिरब्युटेरॉलचं करायचं असेल तर या ठिकाणी फक्त OH, नंतर H, नंतर CH2OH आणि या ठिकाणी NH. इथं एक नायट्रोजन असतं प्रेझेंट आणि या ठिकाणी H. हे झालं पिरब्युटेरॉल. ओके. नंतर आहे टरब्युटॅलिन. टरब्युटॅलिन म्हणलं आहे. टरब्युटॅलिनमध्ये इथं पण OH, इथं H आणि इथं OH. इथं नायट्रोजन नसतं. नायट्रोजन कुठं, फक्त पिरब्युटेरॉलमध्ये सेंटरला नायट्रोजन. ओके, संपलं. याच्यानंतर मेन इन्फॉर्मेशन काय तर जनरल स्ट्रक्चरमध्ये इथं R1 होतं, R2 आणि या ठिकाणी R3. ओके, हे 3 स्ट्रक्चर झाले. नंतर साल्मिटरॉल, फॉर्मिटरॉल आणि लिवाल्ब्युटेरॉल सगळे लॉल आलेले आहेत. ओके. ही जी काय लॉल आहे ते लॉंग ॲक्टिंग आहे. लॉल म्हणजे लॉंग ॲक्टिंग, समजलं. साल्ब्युटेरॉल, फॉर्मिटरॉल आणि लिवाल्ब्युटेरॉल लॉंग ॲक्टिंग एजंट्स म्हणून यूज केलेले आहेत. अस्थमा आणि युटेरसला जर रिलॅक्स करायचं असेल तर युटेराईन रिलॅक्झंट म्हणून यूज केलेलं ड्रग आहे टू रिले द प्रीमॅच्युअर लेबर. नंतर आहे बाम्ब्युटेरॉल. बाम्ब्युटेरॉल इज अ प्रोड्रग फॉर द टरब्युटॅलिन. प्रोड्रग कुणाचा आहे बाम्ब्युटेरॉल? टरब्युटॅलिनचा आहे. एक जनरल इन्फॉर्मेशन. आणि शेवटचा आहे इनडायरेक्टली ॲक्टिंग. इनडायरेक्टली ॲक्टिंगमध्ये काय सांगायचं आहे मला तर एक जनरल स्ट्रक्चर सांगितलं आहे. फिनिल रिंग कॉमन आहे, CH2 कॉमन आहे, इथिल पण कॉमन आहे, NH2 कॉमन आहे, हायड्रोजन H आणि इथं R2. या कार्बनवरती R2 म्हणजे अल्फा पोझिशनवरती R2 आणि या ठिकाणी R1. तर इनडायरेक्टली ॲक्टिंग जे काय ड्रग असतील ते या स्ट्रक्चरमध्ये येतात. तर R1च्या जागेवर काय H लावला म्हणजे इथं जर H लावला आणि इथं जर CH3 लावला तर ॲम्फेटामाइनचं स्ट्रक्चर होत आहे. इथं जर H लावला, इथं जर CH3 लावला, ॲम्फेटामाइनचं स्ट्रक्चर. नंतर हायड्रॉक्सी ॲम्फेटामाइनमध्ये काय हायड्रॉक्सी ग्रुप, समजलं. ओके, म्हणजे OH ग्रुप. बाकी स्ट्रक्चर तर ॲज इट इज आहे, म्हणजे हायड्रॉक्सी ॲम्फेटामाइन. फक्त OH लावलं तर हायड्रॉक्सी, फक्त H लावलं तर ॲम्फेटामाइन. आणि सिडो पुढं काय सांगितलं, इथं R1 होतं. ओके, आणि इथं R2 होतं. सिडोइफिड्रिन हा थिओ फॉर्म आहे. इथं सांगितलं होतं थिओ फॉर्म काय असतात, इरिथ्रोफॉर्म काय असतात. 2 चिरल कार्बनच्या 2 साईडला किंवा ऑपोजिट साईडला जर डिफरंट फंक्शन ग्रुप असेल तर थिओफ्रॉर्म. ओके, याच्यामध्ये आणि इरिथ्रोफॉर्म काय तर सेम. चिरल कार्बनच्या दोन्ही साईडला जर सेम फंक्शन ग्रुप असेल तर इरिथ्रोफॉर्म म्हणजे डिइफिड्रिन इज इरिथ्रोफॉर्म. पण रॅसेमिक मिक्सचर ऑफ द इफिड्रिन इज यूज ॲज द अस्थमामध्ये यूज करतात, नेसल डिकॉन्जेस्टंट म्हणून पण यूज करतात. आणि आपण एवढे सगळे ड्रग बघितले, याच्यामध्ये मेन स्ट्रक्चर काय सांगितलं होतं तुम्हाला तर बीटा फिनिल इथेनिलामाइन किंवा बीटा फिनिल इथिलामाइन. बीटा फिनिल इथिलामाइन हा जनरल स्ट्रक्चर आहे कोणासाठी, सिम्पॅथोमायमेटिक ड्रगसाठी. जेवढे पण काय ड्रग आहेत त्याच्यामध्ये जनरल स्ट्रक्चर काय सिम्पॅथोमायमेटिकचं तर बीटा फिनिल इथिलामाइन म्हणजे बीटा पोझिशनवरती फिनिल रिंग आहे, नंतर इथिलचं स्ट्रक्चर आणि शेवटी अमाइनचं ग्रुप आहे. ओके, तर डी इपिड्रिन काय आहे, इरिथ्रोफॉर्म म्हणलेलं आहे. ह्याचं जर रॅसेमिक मिक्सचर घेतलं इफिड्रिनचं तर अस्थमा आणि नेसल डिकॉन्जेस्टनमध्ये यूज करतात म्हणलेलं आहे. सिडो इफिड्रिन काय आहे, थिओफ्रॉर्म आहे, थिओफॉर्म. ओके, हा काय आहे, आयसोमर आहे कुणाचा, इफिड्रिनचा आणि नेसल डिकॉन्जेस्टनचा.
आयसोमर कुणाचं इफेड्रिन आणि नेसल डिकॉन्जेस्टन्सचा. ओके, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. व्यवस्थित या ठिकाणी डबल एकदा रिवाइज करतो. सिलेक्टिव्ह अल्फा 1मध्ये या ठिकाणी काय सांगितलं होतं, फिनिलेफ्रिन मिथॉक्झामाइन. नॉन सिलेक्टिव्हमध्ये अल्फा जनरल स्ट्रक्चर 5 कार्बन कंपाऊंड.